निर्वाण म्हणजे सत्वगुण जर्जर झाला की बुद्धी पण कमी होते, ज्ञान अणू विरघळून जातात. जोपर्यंत आपण म्हणजे कोण हे पाहिले नाही तोपर्यंत सर्व आरोप भोगावे लागतात. पण सत्व व सत्वाचा गुण आपण नव्हे असे झाले तर देह हा अन्नरसाचा संचय आहे. या अन्नरसाच्या संचयात असलेला गुण स्वतःला मी देह आहे, मी स्त्री वा पुरुष आहे असे म्हणतोय. फुलात जसा सुगंध आहे तसा देहात आपण असल्याचे ज्ञान म्हणून सत्वाचा गुण आहे. अन्नाविणे गुण नाही, अन्नाविणे प्राण नाही. गुण आणि प्राण धरून ठेवू शकाल काय? निर्वाण म्हणजे नमुना ज्याचा राहत नाही. गुण नवेसा होतो ते निर्वाण. तुमच्या कोणत्याही क्रियेचा आकाशाला काही स्पर्श होत असेल पण निर्गुणाला होत नाही. विनागुण सत्वाला आपण आहे हे ज्ञान नाही. गुणाचा उद्भव, स्थिती आणि लय ज्याने जाणले त्याने वाचा बंद केली. निर्विकल्प समाधी जाणीव नष्ट होते तरी अन्नसंचय म्हणजे देह असेपर्यंत जाणीव जिवंत असते. गुण स्तंभित झाला म्हणजेच समाधी. आधी नाही व्याधी ती समाधी. आधी म्हणजे मन, व्याधी म्हणजे देह भावना. व्याधी शरीर दुःख व आधी मनोदुःख आहे. कायेचा आधार नसेल तर कळते कोणाला? मग त्याला ब्रह्मा विष्णू इत्यादी नावे देतात. ज्याला नावे देतात ते कळते पण आहे. देहाचे रूप हा परधर्म आहे. स्वधर्मात इतर कोणत्याही धर्माचा लवलेश नाही. कल्पना हा पण परधर्म. केवळ ज्ञान हे आपले रूप आहे हे ज्याच्या लक्षात आले त्याची सगळी लक्षणे भगवत रूप होतात. आत्मज्ञानाचा जाणता जो ज्ञाता नि तोच गुरु. तत्वज्ञान क्रियाधर्म सांगणाऱ्यांना स्वधर्माचे ज्ञान नाही. केवळ स्वरूपाला ओळखून स्वरूपाने राहणे हा स्वधर्म. आपण असल्याचे ज्ञान न जाणू जाताच हजर आहे. स्वरूपाचा धर्म आत्मज्ञानाशिवाय कोणालाच कळत नाही. जो जो अर्थ लागतोय तो वृत्तीचा गुणधर्म आहे. वृत्तीच्या अगोदर केवळ आपण असल्याचे ज्ञान आहे. जो स्वरूपधर्माने वागतो त्याला जन्म मरणाचे क्लेश भोगावे लागत नाही. जोपर्यंत देहाची ओळख आहे तोपर्यंत आशा इच्छा वासना स्वाभाविक निर्माण होतात. ज्याला ज्याला जपावे लागते ते ज्ञाताचे स्वरूप नव्हे. जे जे ऐकले जाते ते कानाने ऐकले जाते म्हणू नका, तर ज्ञानानेच ऐकले जाते. देह नसताना या ज्ञानाचा उल्लेख करता येत नाही. सापेक्षतेने उल्लेख केला जातो पण प्रत्यक्ष स्वरूप ज्ञानाजवळ सापेक्षता नाही. आता मी मरतो किंवा आता मी जातो असे म्हणणे ही कल्पना माईक आहे. स्वरूप ज्ञान प्राप्त होणार आहे असे जे वाटते तेच चूक आहे. भेटू जाता पडे तुटी न भेटताच होय भेटी. गुरुचे वचन पाळणे ही महान गुरुसेवा आहे. याकरता स्वरूपज्ञानाच्या ध्यानाने आठवणीने राहावे.